2025 या नाताळ समयामध्ये आपण आलेलो असताना परमेश्वराचे आभार मानूया की आणखी एक नाताळ समय त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे. आणि आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे नाताळ 2025, ख्रिसमस 2025. आणि या मालिकेतला आजचा हा पहिला संदेश आहे आणि याचा शीर्षक आहे शब्द देही झाला, द वर्ड बिकेम फ्लेश. आणि शास्त्राभाग आहे योहानकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 14. योहान 1:1 ते 14. आता नाताळाची कथा आपल्याला माहीत आहे की योसेफ, मरिया, मागे लोक, गव्हाणे, मेंढपाळ याच्या भोवती केंद्रित आहे. आणि ज्यावेळेस हे पात्र किंवा हे लोक असतात त्यावेळेस नाताळ. परंतु आज आपण पाहू की हे कोणीही नसताना, काही नसताना सुद्धा एक नाताळाची गोष्ट आहे. हे काही नसताना सुद्धा नाताळ असू असतो. विचार करा की जर योसेफ मरिया नसते, ती गव्हाणी नसतं, ती मेंढपाळ नसते, तर नाताळ कसं झालं असतं. परंतु शास्त्रात एक तशी खरी रिअल स्टोरी आहे आणि हेच योहान आपल्याला त्याच्या शुभवर्तमानात सांगत आहे. आता चारही शुभवर्तमान चारही लोकांनी चार वेगळ्या अँगलने प्रभू येशू ख्रिस्तावर प्रकाशझोत टाकून लिहिलेले आहे. एकाने ह्या साईडने पाहिलेलं आहे, दुसऱ्याने त्या बाजूने, दुसऱ्याने त्या बाजूने, असं चारही अँगलने प्रभू येशू ख्रिस्त कोण हे प्रगट केलेलं आहे. मत्तईचं शुभवर्तमान यहुद्यांना उद्देशून लिहिलेलं आहे की तो यहुद्यांचा राजा कसा आहे म्हणून त्याच्यात वंशावळ आहे. लूक शुभवर्तमान, डॉक्टर लूक एक विधर्मी होता, त्याने प्रभू येशू इस्रायलाचा याजक कसा आहे याच्यासाठी लिहिलेला आहे. मार्कने प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याचा पुत्र कसा आहे, देव असून मनुष्यसुद्धा, आणि योहानाने तो देव कसा आहे हे प्रगट करण्यासाठी लिहिलेला आहे. तर योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याच्या पहिल्या 14 वचनामध्ये नाताळापूर्वीचा ख्रिस्त किंवा नाताळाची स्टोरी सांगितलेली आहे. आपण वाचू योहान 1 आणि वचन 1. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आता हा शब्द कोण याच्याविषयी 14व्या वचनात त्याने सांगितलं की शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण होऊन त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले व ते गौरव पित्यापासून आलेले एकुलते एकसारखे असावे असे होते. म्हणजे हा शब्द योहान म्हणतो की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता. नाताळ सांता क्लॉज, ख्रिसमस फादर किंवा हॉलिडे सीझन ह्याच्याबद्दल नाही, पार्ट्यांबद्दल नाही, तर नाताळ प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे, त्याच्या जन्माबद्दल, त्याच्या जगात येण्याबद्दल आहे. काही लोकांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त बाळ म्हणून जगात जन्मला, दैवी रीतीने त्याने चमत्कार केले, ते वधस्तंभावर गेला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि देव झाला. तसं नाही आहे. तो जगात जन्मापूर्वी देव होता, तो जगात जन्म घेण्यापूर्वी अस्तित्वात होता. पहिलं वचन बघा, प्रारंभी शब्द होता. आता हा प्रारंभ केव्हा आहे आपल्याला माहीत नाही, किती हजारो, पण तो किती हजारो वर्षाचा असो, जेव्हा केव्हा प्रारंभ होता त्याच्यापूर्वी तो होता. प्रारंभी शब्द होता. आता एक प्रारंभ आपल्याला शास्त्रात उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आढळतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तो प्रारंभ ही सृष्टी उत्पन्न केल्याचा प्रारंभ आहे.
म्हणजे त्याच्या अगोदर देव होता आणि नंतर ही निर्मिती किंवा उत्पत्ती झाली. म्हणून हा प्रारंभ त्या प्रारंभाच्या पूर्वीचा प्रारंभ आहे. किती जणांना समजतं? नंतर तो म्हणतो की शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. 3 वेळेस शब्द हा शब्द आलेला आहे. आता योहानाने देवाच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी सांगण्यासाठी शब्द हा शब्द का वापरला आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त होता असं का म्हटलं नाही, शब्द होता असं का म्हटलं. आणि हे समजण्यासाठी आपल्याला त्या काळातले लोक, त्या काळातली संस्कृती आणि त्या काळातली विचारसरणी ही समजून घेतली पाहिजे की ग्रीक किंवा विदेशी लोक जे होते त्यांच्या दृष्टीने शब्द म्हणजे त्यांचा विश्वास त्यांच्या वेगळ्या धर्मानुसार, वेगळ्या देवानुसार असा होता की ही सृष्टी निर्माण ज्याने केली, हे सृष्टीमध्ये एक फोर्स किंवा एक शक्ती कार्य करीत आहे आणि त्या शक्तीने हे निर्माण झालं असं ग्रीक लोक मानत होते आणि त्या शक्तीने हे विश्व आधारलेलं आहे. परंतु योहान इथे शब्दाबद्दल लिहिल्यानंतर 14व्या वचनात सांगतो की शब्द देही झाला, म्हणजे शब्दाने देह किंवा शरीर धारण केला. म्हणजे त्याला हे म्हणायचं की ती जी शक्ती आहे, ज्याला हे ग्रीक लोक वचन किंवा शब्द समजतात, ती शक्ती नसून एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे तो विधर्म्यांना, ग्रीक लोकांना सांगतो, म्हणून शब्द हा शब्द वापरलेला आहे. दुसरी गोष्ट, यहुदी लोकांच्या दृष्टीने शब्द म्हणजे देवाचे शब्द किंवा देवाचं वचन, की ज्या शब्दामध्ये किंवा वचनामध्ये देव कसा आहे, त्याला काय म्हणायचं आहे, त्याला आपल्याला जे काय बोलायचं आहे, हे शब्दाने तो प्रगट करतो. देव शब्द बोलला म्हणून आपल्याला देवाबद्दल कळलं. तो जर बोलला नसता तर देव कोण आहे, त्याने काय केलं हे कळलं असतं का? नाही. तो बोलला, हे वचन लिहिलं गेलं म्हणून आपल्याला कळतं की तो कोण आहे, त्याने काय केलं, काय करीत आहे, काय करणार आहे. तर यहुदी लोकांच्या दृष्टीने त्यांना हे माहीत होतं की शब्द किंवा देवाचे शब्द किंवा देवाचं वचन हे देवाचं प्रतीक आहे. ते देवाचं प्रतिनिधित्व करतं. शब्द देवाचे विचार आणि देवाचं व्यक्तिमत्व व्यक्त करतं. म्हणून जुन्या काळात आपण वाचतो की परमेश्वराचे वचन यशाया संदेष्टाला प्राप्त झाले, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले. हे यहुदी लोकांना माहीत होतं की वचन किंवा शब्द म्हणजे हे देवापासूनचे आहे, देव एक व्यक्ती आहे. म्हणून योहान तो शब्द वापरतो. म्हणजे शब्द, प्रारंभी शब्द होता, हे यहुद्यांसाठी क्लिअर करण्यासाठी की तो एक व्यक्ती आहे. विधर्मी जे मानत होते की शक्ती आहे, तो म्हणतो ती शक्ती नाही तर व्यक्ती आहे. आमेन. म्हणून शब्द हा शब्द वापरलेला आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आमेन. प्रारंभी तो होता. आता फिलिप्पीकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायात आपण वाचतो की त्याने मनुष्यरूप धारण केले, की तो जो शब्द किंवा विधर्मी लोक, ग्रीक लोक जे मानतात ती जी शक्ती, तो म्हणतो ती शक्ती नाही व्यक्ती आहे. यहुदी लोक जे मानतात की परमेश्वराचे शब्द किंवा वचन प्राप्त झाले, ते वचन, ते शब्द एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि फिलिप्पी 2 सांगितलं की त्याने मनुष्यरूप धारण केले. इब्री लोकास पत्र 2रा अध्यायात सांगितले की तो आपल्यासारखा हाड मांसाचा झाला. म्हणजे त्याने देव
प्रगट केला किंवा त्याने देवाला व्यक्त केले. कलस्सै 2 मध्ये सांगितले की त्याच्यामध्ये सर्व देवत्व मूर्तिमान वसते. आमेन. आणि म्हणून नाताळ कशाबद्दल आहे? नाताळ किंवा ख्रिस्ताचा जन्म शब्द कसा देही झाला, का देही झाला, का त्या शब्दाने मनुष्यरूप धारण केलं, कसं धारण केलं, याच्याबद्दल नाताळ आहे. लोकांच्या दृष्टीने तो हॉलिडे सीझन आहे, काही जणांच्या दृष्टीने तो ख्रिश्चन लोकांचा सण आहे. पण देवाने मनुष्यरूप धारण करून तो जगात आला, माणसाला स्वतःला प्रगट केलं. तो कसा आहे, किती चांगला आहे, तो काय करतो, काय करू शकतो हे प्रगट केलं. याविषयी नाताळ आहे. आमेन. आणि योहान या ठिकाणी 3 गोष्टी, 3 वैशिष्ट्य सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देव का आहे, कसा आहे. आता अनेक लोक असं मानतात की प्रभू येशू ख्रिस्त हा अनेक देवांपैकी एक देव आहे. काही लोक मानतात की तो एक थोर संत महात्मा, थोर पुरुष होऊन गेला वगैरे वगैरे. परंतु शास्त्र सांगतं की तो देव आहे, देह धारण करून आलेला देव आहे. तो देव जो पुत्र आहे. म्हणून तो नेमकं कोण आहे हे आता आपण पाहूया. जो जर देव आहे तर तो कसा आहे. 3 गोष्टी. योहान 1 आणि वचन 1. प्रारंभी शब्द होता. म्हणजे निर्मितीच्या, सृष्टीच्या जे काही सुरुवातीला होतं त्या सुरुवातीपासून तो होता. प्रारंभी शब्द होता. म्हणजेच तो सार्वकालिक आहे, इटर्नल. म्हणजे त्याला सुरुवात नाही, शेवट नाही. म्हणजे त्याला कोणी निर्माण केलं नाही, म्हणजेच तो कधी जन्मला नाही. तो सार्वकालिक आहे. म्हणूनच प्रभू येशूने जगात असताना एकदा शास्त्री पुरुषांना सांगितले की अब्राहम होता त्याच्यापूर्वी मी आहे. काही जण शॉक झाले, काही जण चिडले की हा तरुण असो असं म्हणण्याचं कसं डेअरिंग करतो की अब्राहमापूर्वी मी आहे. कारण तो अब्राहम पूर्वी होता. त्याची सुरुवात जगात आल्यापासून झाली नाही, त्याची सुरुवातच नाही आहे. तो अनादी कालापासून अनादी कालापर्यंत आहे. जगात त्याने मनुष्य रूपाने जन्म घेतला. म्हणून पहिली गोष्टी हिज प्री एक्झिस्टन्स, त्याचं पूर्वीचं अस्तित्व, जगात येण्यापूर्वीचं अस्तित्व. पहिला पॉईंट योहान 1:1 की तो जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होता. आणि जुन्या करारात आपण पाहतो की वेगवेगळ्या रूपाने तो प्रकट झालेला आहे. एक दिवशी आपण ती स्टडी घेऊ की प्रभू जुन्या करारातला ख्रिस्त, एक सिरीज मी घेतली, परंतु त्याच्यापेक्षा डिटेलमध्ये की कसे वेगवेगळ्या रूपाने आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची सावली छाया होती. काही वेळेस त्याला परमेश्वराचा दूत म्हटलेला आहे. तर त्याचं येणं जाणं पृथ्वीवर प्राचीन काळापासून आहे. मिखा 5:2 मध्ये तो म्हणतो की त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. म्हणजे पृथ्वीवर त्याचं येणं जाणं राहिलेलं आहे. पण मनुष्य म्हणून तो ह्यावेळी जन्मलेला आहे. तर पहिला पॉईंट, पहिलं वैशिष्ट्य त्याचं की तो पूर्वीपासून अस्तित्वात होता. दुसरी गोष्ट तो म्हणतो की शब्द देवासह होता. सह म्हणजे बरोबर किंवा संगती. आता एखादी व्यक्ती जर संगती आहे म्हणजे ती वेगळी व्यक्ती आहे. मी जर म्हटलं विकी माझ्या बरोबर आहे म्हणजे विकी वेगळा आहे, मी वेगळा आहे. शब्द देवासह होता म्हणजे देव जो पिता एक आहे आणि देव जो पुत्र एक आहे. म्हणजे देव जो पुत्र हा वेगळा आहे.
किती जण ऐकत आहेत? त्याला वेगळी ओळख, वेगळी आयडेंटिटी, वेगळी पर्सनॅलिटी आहे. शास्त्र सांगतं की देव अदृश्य आहे, देवाला कोणीही कधी पाहिले नाही, परंतु दृश्य रूपाने ख्रिस्ताच्या द्वारे त्याने स्वतःला प्रकट केलेलं आहे. शास्त्र असं शिकवते उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये की देव एक असून तीन व्यक्तीच्या रूपामध्ये आहेत. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि यांचं प्रगटीकरण उत्पत्तीपासून तर शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने आपल्याला आढळतं. मग याचा अर्थ तीन देव आहेत का? नाही, देव एक आहे. हे तिन्ही जरी वेगळे कार्य करणे, वेगळे व्यक्तिमत्व असलेले, पर्सनॅलिटी असले, तरी तो एक आहे. एक या नात्याने, गुणाने, सामर्थ्याने, सर्व प्रकारे एक आहे. वन. जसं आपण म्हणतो की आपण हम सब एक है, पण एक आहे का? नाही, आपण वेगळे आहे, पण एक आहे म्हणजे काय? त्या अर्थाने देव एक आहे म्हणजे तो तिन्ही असून एक आहे. आता किती जणांना समजलं? या अर्थाने एक हा शब्द वापरलेला. तर पहिली गोष्ट, ख्रिस्त जन्मापूर्वी अस्तित्वात होता. दुसरी गोष्ट, तो देवासह होता. आणि देवासह होता म्हणजे दुसरा पॉईंट, सेकंड पॉईंट, हिज को एक्झिस्टन्स विथ गॉड. तो देवासह अस्तित्वात होता, देवाबरोबर होता. म्हणून ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती करण्यात आली, देव बोलला आपण आपल्या प्रतिमेत. आपण म्हणजे कोण? मी का नाही म्हटलं? आपण अनेक वचने, म्हणजे त्यावेळेस पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा उपस्थित होते. देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. आपण आपल्या प्रतिमेत सृष्टी निर्माण करू, मनुष्य निर्माण करू. आपण तर हिज को एक्झिस्टन्स, तो देवासह होता. म्हणजे देवाचं जे सामर्थ्य, देवाचे जे गुणधर्म, देवाचा जो पॉवर, देवाचे जे सर्व काही ते ख्रिस्तामध्ये आहे. आणि तो देवा बरोबर आहे, देवासह आहे. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट हा की तो देवाबरोबर होता. याचा अर्थ देवाबरोबर होता म्हणजे तो एक वेगळी व्यक्ती आहे. आता काही चर्च किंवा काही डिनॉमिनेशन असं शिकवतात की त्रैक्य वगैरे काही नाही, त्यांना वननेस, पेंटेकॉस्टल किंवा जीसस ओनली. ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे, पिताही नाही, पवित्र आत्माही नाही. परंतु ते शिक्षण चुकीचं शिक्षण आहे, कारण शास्त्र त्रैक्य देवाविषयी शिकवतो. आणि जर आपण नीट शास्त्र वाचला, अभ्यास केला, तर आपल्याला दिसून येते की देव जो पिता आहे, देव जो पुत्र आहे, देव जो पवित्र आत्मा पण आहे. आणि हे तिन्ही मिळून एक आहे. तर पहिली गोष्ट, तो पूर्वी अस्तित्वात होता. दुसरी गोष्ट, तो देवासह, देवाबरोबर होता. आणि तिसरी गोष्ट, त्याच्याविषयीचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला आढळतं. त्याच्या अगोदर आपण दुसरं वचन वाचू, तोच प्रारंभी देवासह होता. परत एकदा रिपीट केलं. आणि शास्त्रात एखादी गोष्ट, एखादं वचन रिपीट जर केलं तर ते देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, हे आपण समजायचं. ते उगीच रिपीट झालं असं समजायचं नाही. आधी तो सांगतो तो देवासह होता, परत म्हणतो तोच प्रारंभी देवासह होता. म्हणजे आपल्याला हे नीट कळावं, आपल्या डोक्यात फिट व्हावं की प्रभू येशू ख्रिस्त देवाबरोबर अगोदरपासून होता, हे आपल्याला कळावं. म्हणून तो म्हणतो की तोच देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. म्हणजे उत्पत्तीच्या निर्मितीच्या वेळेस तो होता, त्याच्याद्वारे ते सर्व झाले. म्हणजे तो निर्माण करता, उत्पन्न करता आहे. आणि मग तिसरं वैशिष्ट्य चौथ्या वचनात आपल्याला आढळतं की त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. त्याच्या ठायी जीवन होते म्हणजे तो जीवनाचा सोर्स किंवा जीवनाचा स्रोत आहे.
त्याला दुसऱ्याकडून जीवन मिळालं नाही, त्याला दुसऱ्याने जीवन दिलं नाही, इकडं आहे का, तर तोच जीवन देणारा आहे, तोच जिवंत करणारा आहे, जीवन त्याच्या ठायी आहे. म्हणून त्याचं तिसरं वैशिष्ट्य हे की ही इज सेल्फ एक्झिस्टन्स. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे. त्याला कोणी निर्माण केलं नाही, त्याला कोणी जीवन दिलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त देव आहे का? अनेक देवांपैकी एक देव आहे हे आपण पाहतो. जर देव आहे तो कशामुळे कसा देव आहे? पहिली गोष्टी की तो सृष्टीच्या प्रारंभापासून अस्तित्वात होता, त्याच्याद्वारे त्यानेच निर्माण केलं. दुसरी गोष्ट की तो देवासह होता, देवाच्या बरोबरीचा, देवाबरोबर आहे होता. आणि तिसरी गोष्ट की तो जीवन देणारा आहे, तो जीवनाचा सोर्स किंवा स्रोत आहे. त्याच्या ठायी जीवन होते. तो अनंत काळापासून आहे, त्याच्या ठायी जीवन होते. आता योहान कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये काय लिहिले आपण जरा वाचू. योहान 5 आणि वचन 26. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे, तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. म्हणजे पुत्र सुद्धा जीवन देणार आहे, पुत्राच्या ठायी सुद्धा जीवन आहे. आमेन. आणि तो जर, आणि हे जीवन हे मानवी जीवन नाही, हे दैवी जीवन आहे. ह्या जीवनाने सृष्टी, मनुष्य आणि इतर सृष्टी मात्राही उत्पन्न झालेली आहे, ज्याला झोई किंवा ZOE देवाचं जीवन असं म्हटलेलं आहे. की ते जीवन मनुष्य प्राण्यांना जिवंत करतं, जीवन देतं. ते जीवन देणारा तो आहे. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. प्रकाश नसलं तर काय होतं? जीवन जास्त काळ टिकू शकत नाही. अंधार असलं तर काय होतं की कोणतेही जीवसृष्टी अंधारात जिवंत राहू शकत नाही. लाईट किंवा जीवन हे लागतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त योहान म्हणतो लाईट पण आहे, जीवन पण आहे. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. म्हणजे ते जीवन मिळाल्यानंतर माणूस प्रकाशित होतो. ट्यूब पेटते की अरे हे असं आहे, तर मला माहीतच नव्हतं. म्हणजे काय झालं? ते जीवन मिळालं आत्म्यात, म्हणून त्या जीवनाने प्रकाशित केलं आणि एकदम समजलं. म्हणून योहान पुढे काय म्हणतो बघा, 1ला अध्याय आणि याच्या की तो प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करणारा आहे. 9वं वचन, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. मनुष्य अंधकारात आहे, त्याला प्रकाशाची गरज आहे. अज्ञानाचा अंधकार आहे, पापाचा अंधकार आहे. पण प्रकाशित केल्यावर, लाईट लागल्यावर कळतं की मी कुठं आहे, इथं काय ठेवलं, तिथं काय ठेवलेलं आहे. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत काहीच कळत नाही, आपण धडपडतच असतो आयुष्य. पण त्याचं जीवन मिळाल्यानंतर आपण प्रकाशित होतो आणि आपण त्या प्रकाशात चालवतो. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. लाईफ अँड लाईट. आणि ज्यावेळेस, आणि पुढं काय म्हटलंय बघा, वचन 5, तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. आता हे एवढं करेक्ट ट्रान्सलेशन नाही आहे. ओरिजिनलमध्ये असलं आहे की अंधार त्या प्रकाशाला अडवू शकला नाही. हे मूळ ग्रीक ट्रान्सलेशन आहे. जेव्हा त्याचा प्रकाश आला, अंधार अडवू शकला नाही. अंधार होता पण अडवू शकला नाही. अंधार असतो आपल्या जीवनात, जेव्हा त्याचा प्रकाश पडतो
अंधारात. आता विचार करा, किती अंधार असला, काळोख, छोटीशी जरी एक काड्याची पेटी, छोटंसं जरी आपण लायटर पेटवलं तरी ते पेटतं नाही का? तो अंधार प्रकाशाला अडवू शकतो का? नाही. तसं, आणि म्हणून त्याने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आणि अंधकार आहे, त्याच्या ठाई जीवन होते, ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. जॉन 1:5 डार्कनेस डिड नॉट ओव्हरकम इट. अंधकार त्या प्रकाशावर विजयी होऊ शकला नाही. 9वं वचन, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. म्हणजे हा खरा प्रकाश आहे जो माणसाला प्रकाशित करतो. हा प्रकाश मिळाल्याशिवाय माणूस प्रकाशित होऊ शकत नाही. आणि तो प्रकाश कधी मिळतो? ते जीवन मिळाल्यानंतर. आणि ते जीवन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून योहानाला हे म्हणायचं आहे की तो शब्द तुम्ही जे मानता, तुम्ही जे ऐकलं की परमेश्वराचे शब्द किंवा वचन प्राप्त झाले, ते वचन, ते शब्द देणारा परमेश्वर जगात प्रगट झालेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलचा मसीहा आहे, हे योहान या ठिकाणी सांगत. आमेन. आतापर्यंत त्याचे शब्द, त्याचं वचन वेगवेगळ्या संदेष्टांकडून यायचं. बाकीचे लोक विश्वास काहीतरी शक्ती जगाला चालवते. तो म्हणतो ती शक्ती ज्याला तुम्ही शब्द म्हणता, लोगॉस, तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. यहुद्यांना तो म्हणतो की जे शब्द वचन तुम्ही ऐकायचे ते बोलणारा तो देव, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि नाताळ त्याच्याबद्दल आहे. आमेन. हे जर समजलं तर नाताळ आहे, नाही तर फक्त त्या दिवसाचा आनंद. पण हे जर समजलं तर नाताळाचा आनंद कधीही संपत नाही. म्हणून नाताळाचा खरा आनंद पार्टीमध्ये, प्रोग्राममध्ये नाही, शॉपिंगमध्ये, इतर गोष्टींमध्ये नाही, फॅमिली गेट टुगेदरमध्ये नाही, तर देव कोण, प्रभू येशू ख्रिस्त कोण हे समजण्यात आहे. कारण तो कोण हे कळल्यानंतर आपण कोण हे आपल्याला कळतं. कारण लाईट लागतो ना, प्रकाशित होतो ना. हालेलुया. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 8वं वचन. ह्याच योहानाने ज्याने हे हे शुभवर्तमान लिहिलं, त्याने जे पत्र लिहिले 3, पहिल्या पत्राचा पहिला अध्याय, 2रा अध्याय आणि 8वं वचन. पहिले योहान 2:8 या ठिकाणी तो काय लिहितो बघा. मी पुन्हा तुम्हाला नवी अशी आज्ञा लिहिली, ती त्याच्या व तुमच्या संबंधाने खरोखर तशीच आहे. आणि आता ऐका, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशत आहे. अंधार नाहीसा होत आहे आणि खरा प्रकाश प्रकाशत आहे. तो म्हणतो तुमच्या जीवनात जो अंधार होता तो नाहीसा होत चाललेला आहे आणि खरा प्रकाश प्रकाशत आहे. धार्मिकाचा मार्ग मध्यान्हापर्यंत वाढणाऱ्या प्रकाशासारखा आहे. मध्यान्ह म्हणजे दुपार. सकाळी थोडंसं ऊन असतं, वाढतं वाढतं वाढतं, दुपारी फुल ऊन पडतं. तसं आपण जेव्हा देवाकडे येतो, त्याचा प्रकाश त्याच्याविषयी ते वाढत वाढत जाणारं जसं काही ऊन आहे. किती जणांना समजतं? धार्मिकाचा मार्ग वाढत जाणाऱ्या प्रकाशासारखा आहे, कमी नाही, तो उलट वाढत जातो. आमेन. म्हणून या ठिकाणी योहान लिहितो की अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशत आहे. नंतर 10व्या वचनात योहान 1 आणि वचन 10 मध्ये तो म्हणतो की तो निर्माण करता आहे. योहान शुभवर्तमान आणि याचा पहिला अध्याय. तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखलं नाही. जग त्याच्याद्वारे झाले म्हणजे तो निर्माण करता आहे. योहान म्हणतो तो शब्द जो प्रारंभी होता, देव होता, देवासह होता, तो जगाचा निर्माण करता आहे. तो प्रकाश जीवन देणारा आहे, तो प्रकाशित करणारा आहे.
आणि मग ह्या वचनात तो म्हणतो की तो निर्माण करता पण आहे. आणि मग शेवटचा पॉइंट हा, निर्माण करता त्याने सृष्टी निर्माण केली, सृष्टीची निर्मिती केली. ही इज अ क्रिएटर. पण 12व्या वचनात आणखी एक सत्य त्याच्याविषयीचं सांगितलेलं आहे की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजे त्याने सृष्टीची निर्मिती तर केलीच, जगाची निर्मिती, परंतु तो त्याची एक आत्मिक फॅमिली निर्माण करीत आहे. आणि हे त्याचं आत्मिक कुटुंब कोण आहे? जे प्रभूश्वर विश्वास ठेवणारे लोक. ते जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा. दुसऱ्यांचा तो निर्माण करता आहे, ते मानो अगर न मानो, पण आपण प्रभूश्वर विश्वास ठेवल्यामुळे आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. मुलांकडे ज्या दृष्टीने देव पाहतो तसं दुसऱ्यांकडे पाहत नाही. नाही समजलं? ती निर्मिती आहे, तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. तो त्यांचा देव आहे, परमेश्वर आहे, पण तो आपला स्वर्गीय पिता आहे. हे आपलं त्याच्याशी नातं आहे. म्हणजेच या ठिकाणी योहान सांगतो की ज्यावेळेस तो जगात आला त्याने एक आत्मिक फॅमिली स्थापन केली. जितक्याने त्याचा विश्वास ठेवला तितक्या त्याने देवाची मुलं. आणि मग पुढच्या वचनात सांगेल की त्यांचा जन्म रक्त अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही. पुढचं वचन आपण वाचू, वचन 13. त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. म्हणजे तो निर्माण करताच नाही, पूर्वीपासून अस्तित्वात, तर तो नवा जन्म देणारा आहे ना. त्यांचा जन्म देवापासून झाला. तर हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर काय होतं? कोण आहे कळल्यावर आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर काय होतं? आपण फक्त ख्रिस्ती होत नाही, आपण फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही, तर आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. देवाच्या घरचे, देवाच्या कुटुंबाचे होतो. आमेन. आपण कोणत्याही भाषेचे, जातीचे, धर्माचे असलो तरीही सर्व मनुष्य एका रक्ताचे आहे असं शास्त्र सांगतं. त्यांनी निर्माण केलेले. म्हणून हॉस्पिटलमध्ये सिरियस झाल्यावर रक्त लागतं तेव्हा ते विचारत नाही की हिंदूचं रक्त आहे का, मुस्लिमचं आहे का, ख्रिश्चनचं आहे. ते म्हणतात ब्लड, अमुक अमुक ब्लड ग्रुप आणा, आणि लोक पटकन लावून घेतात. तेव्हा विचारतात का? नाही. कारण शास्त्र सांगतं की परमेश्वराने मानव जातीचं एक रक्ताची मानवजात केलेली आहे. हे बेसिक सत्य आहे, मूलभूत गोष्ट सत्य. हालेलुया. तर जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आणि म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे समजून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या फॅमिलीत येण्याचा आहे, देवाच्या घरचे होण्याचा आहे. आणि जर आपण झालेलो आहोत तर ते सेलिब्रेट, साजरा करण्याविषयी नाता आहे. की आपण एकेकाळी बाहेरचे होतो, दूरचे, परके होतो, उपरे होतो, पण आता देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो. आपण बाकीच्यांसारखं फक्त एक सण म्हणून सेलिब्रेशन करत होतो, पण आता आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो. म्हणून त्याने सृष्टी तर निर्माण केली, पण त्याने तो एक कुटुंब निर्माण करीत आहे. आणि त्या कुटुंबात आज तुम्ही आणि मी आहोत. ही केवळ त्याची दया, त्याची कृपा आहे. कारण जर नसती तर आपणही इतरांसारखे भटकत असतो. त्याने जर असं ओढून घेतलं नसतं तर आपण पण बहकलेलो असतो. म्हणून त्याचे आभार मानायचे. या नाताळाला त्याचे आभार मानावे. आणि याचा उद्देश
योहान ज्याने हे शुभवर्तमान लिहिला, याचा उद्देश काय आहे? हाच आहे. आपण वाचू शेवटचं वचन योहान 20:30-31. योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 30 आणि 31 तो असं लिहितो, ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरी चिन्हे येशूने आपल्या शिष्या देखता केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहेत. योहान शुभवर्तमान किंवा देवाचं वचन का लिहिलेलं आहे? आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून लिहिलेलं आहे का? नॉलेज मिळावं म्हणून लिहिलं आहे का? नाही. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे हा तुम्ही विश्वास धरावा आणि हा विश्वास धरल्यावर तुम्हाला ते देवाचं सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून हे लिहिलेलं आहे. हा उद्देश आहे. आणि म्हणून नाताळ हा योसेफ, मरिया, मेंढपाळ याच्याशिवाय पण असू शकतो. ज्यावेळेस आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो केवळ एक बाळ, इन्फंट जीसस, बाल येशू नाही, तर तो सृष्टीचा निर्माण करता तारणारा देव आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ही ख्रिसमस सिरीज सुरू राहील आणि जे तुम्ही यूट्यूबवर पाहून कॉमेंट्स करत आहात, आशीर्वादित होत आहात, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड.